नमस्कार नाट्य रसिको. पाचव्या वेदाचे शिलेदार या चॅट शोमध्ये तुम्हा सर्व नाट्य रसिकांचं हार्दिक स्वागत. रसिको, 15 ऑगस्टला आम्ही या पाचव्या वेदाचे शिलेदार या कार्यक्रमाची सुरुवात केली. आमचे पहिले शिलेदार होते लेखक राजीव जोशी, दुसरे दिग्दर्शक विठ्ठल जाधव, तिसरे शिलेदार होते अभिनेता प्रसाद आठले आणि चौथे शिलेदार म्हणजे अभिनेत्री रेश्मा वालावलकर परुळेकर. या चारही एपिसोड्सना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल मी सर्व नाट्यरसिकांचा आणि रंगकर्मींचा अत्यंत आभारी आहे. रसिको, आजचा एपिसोड हा रिव्ह्यू एपिसोड आहे. प्रसाद आठले आणि रेश्मा परुळेकर यांच्या एपिसोडचा आज आपण रिव्ह्यू घेणार आहोत. किंबहुना आपण चारही एपिसोडचा रिव्ह्यू घेऊया. राजेशचा गंगूबाई नॉन मॅट्रिक. आता गंगूबाई नॉन मॅट्रिक या सिरियलमध्ये मी तिच्याबरोबर निर्मितीबरोबर भरपूर एपिसोड्स केले, त्याच्यामुळे तसा हे होतंच. आणि मुख्य म्हणजे करायचा हा प्रयत्न म्हणजे राजेशवरचा विश्वास. तो दिग्दर्शक इतकं सुंदर आहे ना की त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं असतं. सांगायचं म्हणजे निर्मिती बऱ्याचदा मला सांगायची, टायमिंग सांगायची, टोन सांगायची, मी करायचो. एक गंमत सांगतो. हा सिनेमा करताना एकदा असं झालं, आनंद इंगळेचा, मी सेक्रेटरी, तो मुख्यमंत्री, मी सेक्रेटरी, आमच्या दोघांतो नेहमी त्याच्या पाठीपाठी असतो. आणि एकदा रिहर्सल करताना आनंदला एक शब्द पटकन आठवला नाही एका डायलॉगचा. मला सगळं पाठ असतं म्हणून मी तो हळद सुचवलं त्याला, तर त्याने तो उचलून गेला. आणि मग आम्हाला क्लिक झालं की अरे हे मस्त आहे, हे आपण कॅरेक्टरमध्येच आणू. त्याच्यामुळे मुख्यमंत्री दरवेळेला काहीतरी गडबड करायचा आणि मी त्याला ते सुचवायचो की स्वतःला सुचल्यासारखं करून तो करायचा. कधी कधी ते उलटे सुलटे म्हणायचा शब्द, असं आम्हाला सापडलं. त्याच्यामुळे करायचं ठरवलं की काही करता येतं. आपण आता आमंत्रित करतोय ज्यांनी विनोदीच नव्हे तर हिमालयाची सावलीसारखं एक आगळं वेगळं एक सिरियस नाटक पण त्यांनी दिग्दर्शित केलं, असे आजचे आमचे पाहुणे राजेश देशपांडे. नमस्कार, मी राजेश देशपांडे. प्रसाद आठले या अवलियाबद्दल मी काय बोलू. प्रसादचं आणि माझं नातं हे क्री, को आणि क या 3 क मधून झालेलं आहे. क्री म्हणजे क्रिकेट, को म्हणजे कोकण आणि क म्हणजे कविता. प्रसादला मी खूप आधीपासून ओळखत होतो, पण आमची जी मैत्री झाली ती कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक या मालिकेच्या एका भागात त्याला मी बोलवलं आणि पहिल्याच दिवशी आम्ही वर्षानुवर्षांचे मित्र असल्यासारखे घट्ट झालो. त्याच्यानंतर आम्ही भेटतच राहिलो, गप्पा मारत राहिलो. त्याच्यानंतर कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिकचा चित्रपट झाला, त्याच्यातही प्रसादने खूप छान भूमिका केली. खूप अभ्यासू आणि सटल ऍक्टर आहे. त्याने खूप काम केलेलं आहे. म्हणजे तो ज्या स्कूलमधून आलाय ते स्कूलच आमचं सगळ्यांचा आदर्श आहे. प्रचंड वाचन असलेला, प्रचंड अभ्यासू आणि एक मनस्वी माणूस. प्रसादचं मी सगळ्यांना उदाहरण देतो. तो रोज एक नवीन कविता पाठ करतो आणि मी सगळ्यांना सांगत असतो की हे सर्वांनी करा. एक अभिनेता म्हणून आणि माणूस म्हणून सुद्धा हा व्यायाम खूप गरजेचा आहे. सो प्रसाद आणि मी आम्ही आयुष्यभर राहणार एकत्र. आमची कविता दीर्घ कविता होत राहणार. लव यू प्रसाद. धन्यवाद राजेश. तुमची आणि प्रसादची मैत्री अशीच दीर्घ काव्यासारखी पुढे पुढे वाढत जावं हीच आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. तुम्हाला राजेश पुढील वाटचालीसाठी आता नव्यानं नाट्यगृहाची दारं उघडणारच आहेत, तर तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला अनेक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. एक विशेष प्रतिक्रिया आलेली आहे, ती म्हणजे सुप्रसिद्ध रंगकर्मी निनाद देशपांडे यांच्याकडून. निनाद देशपांडे म्हणतायत की रेश्मा, खूपच छान. तुझा एकंदर कलाक्षेत्रातला प्रवास ऐकून खूप बरं वाटलं. आविष्कार चंद्रशाळेचे नाव राखलंस आणि राखतेस. आपण सगळे म्हणायचो ते खरंच होतं. 1, 2, 3, 4 चंद्रशाळेची पोरं हुशार. धन्यवाद निनाद. तुमच्या या प्रतिक्रियेबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. तक्षक या नाटकात रेश्माने अविनाश नारकर, शरद पोंक्षे यासारख्या कसदार अभिनेत्यांबरोबर काम केलं. अविनाशने आमचा इंटरव्ह्यू पाहिल्यावर मला खास टेक्स्ट करून मेसेज केला की रेश्माचा इंटरव्ह्यू अतिशय चांगला झाला. त्याला तो खूप आवडला आणि त्याने रेश्माचं आवर्जून अभिनंदन केलं. थँक्यू अविनाश.
तू आवर्जून ही प्रतिक्रिया पाठवलीस त्याबद्दल मी तुझा आभारी आहे. आमचा हा चॅट शो केवळ नाट्यरसिक नाही तर बरीच मंडळी पाहत आहेत, त्याबद्दल आम्हाला खरंच आनंद आहे. रेश्मा मुंबईवरून बँगलोरला 18-20 वर्ष स्थायिक होती आणि तिथं त्यांची मैत्रीण डॉक्टर वैशाली मेनन हिने आम्हाला एक विशेष गोष्ट रेश्माबद्दल सांगितली. डॉक्टर वैशाली मेनन यांनी आर्ट्स अँड फॅशनमध्ये PhD केलेलं आहे आणि त्यांनी आवर्जून आम्हाला व्हिडिओ पाठवून रेश्माबद्दल एक खास गोष्ट सांगितली. आपण पाहूया. नमस्कार. 5व्या वेदाचे शिलेदार ही सुभाष जाधवांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये मी जेव्हा रेश्मा परुळेकरची मुलाखत पहिल्यांदा बघितली तेव्हा मी जवळजवळ 16-17 वर्ष मागे गेले, कारण माझी आणि रेश्माची पहिल्यांदा भेट 17 वर्षापूर्वी बँगलोरमध्ये झाली, जेव्हा तिचा मुलगा आणि माझी मुलं एकत्र टेनिस खेळायचे आणि त्याच वेळेला आम्ही बॅडमिंटन खेळायचो. तुमच्या प्रेक्षकांना कदाचित माहीत नसेल पण रेश्मा ही अगदी छान बॅडमिंटनसुद्धा खेळते आणि त्यावेळेला आम्ही जवळजवळ रोज भेटायचो 2-3 वर्ष. पण त्या काळामध्ये रेश्माने आम्हाला कधीच सांगितलं नाही किंवा जाणीव करून दिली नाही की तिचं केवढं काम झालं आहे रंगमंचावर आणि अभिनयाच्या क्षेत्रामध्ये. ते आज मी 18 वर्षांनी जेव्हा तिचा परत भेटले मुलाखतीद्वारे तेव्हा मला कळलं की तिचं केवढं काम तिने केलं आहे आणि अजूनही ती किती करते. सो रेश्मा, तुला त्याबद्दल मला तुझं खूप कौतुक वाटतं आणि तुला तुझ्या नाट्यक्षेत्रातल्या किंवा वाटचालीसाठी मी तुला खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू डॉक्टर वैशाली मेनन. तुम्ही आम्हाला रेश्मा केवळ अभिनेत्री नाही तर एक चांगली खेळाडूही आहे हे आम्हाला सांगितलं आणि आवर्जून आपली प्रतिक्रिया पाठवली, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. अशोक कांबळी यांच्या काळोख या नाट्यदर्पणच्या अत्यंत गाजलेल्या एकांकिकेत रेश्मा परुळेकर बरोबर काम केलेले सुहास कर्णेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, ती आपण पाहूया. सुभाष जाधव यांच्या 5व्या वेदाचे शिलेदार या मालिकेमध्ये रेश्मा वालावलकर, आताची रेश्मा परुळेकर हिचा इंटरव्ह्यू पाहिला आणि सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. नाट्यदर्पण एकांक स्पर्धेमध्ये सादर केलेल्या काळोख या एकांकिकेचा उल्लेख केला. अशोक कांबळी या एकांकिकेचे लेखक आणि दिग्दर्शक होते. ह्या एकांकिकेमध्ये मी नायकाचा आणि रेश्माने नायिकेचा रोल केला होता. ह्या एकांकिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेश्माने जो काही अभिनय केला, डोळे असतानाचा अभिनय आणि एक डोळस व्यक्ती अंध झाल्यानंतरचा अभिनय, हा जो काही अभिनयातला अंधपणातला जो काही फरक तिने सादर केला, साकार केला, तो एवढा अप्रतिम होता की तिला अभिनयाचं पारितोषिक मिळालं आणि एकांकिकेला दुसऱ्या क्रमांकाचं त्या एकांक स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळालं. ही आठवण मी कधीच विसरू शकलो नाही आणि रेश्माचा रोल साकार करण्याची जी पद्धत, ती एकाग्रता, त्या रोलचा अभ्यास करणं, हे इतकं सुंदर होतं की तिच्याकडून बऱ्याच काही गोष्टी आम्हाला शिकता आल्या. थँक्स रेश्मा, थँक्स. रेश्मा परुळेकर यांनी चौथी भिंत या लेखक दिग्दर्शक अशोक कांबळी यांच्या दीर्घांकात काम केलेलं. तर त्या नाटकाचे लेखक दिग्दर्शक अशोक कांबळींनी आपली बोलकी प्रतिक्रिया दिली. नमस्कार सुभाष. मी प्रायोगिक रंगभूमीसाठी चौथी भिंत हे नाटक लिहिलं, पण मी नशीबवान होतो की त्यावेळेस मला जी स्टारकास्ट लाभली ती अनपेक्षित होती. म्हणजे प्रामुख्यानं त्यात 4 पात्र होती आणि त्या 4ही पात्रांसाठी अगदी नावाजलेले, त्यावेळेस व्यावसायिक नाटकामध्ये बिझी असलेले नट डॉक्टर गिरीश ओक, त्यानंतर राधिका राव, प्रतिभा गोरेगावकर आणि रेश्मा वालावलकर. मला वाटतं रेश्मा वालावलकर त्यावेळेस कॉलेजमध्ये शिकत असायची, पण त्या चौघांनी नाटक करण्यास होकार दिला. चौथी भिंत हे नाटक हा दीर्घांक होता, 1.5 तासाचा. त्या नाटकाचा विषय तसा स्फोटक होता त्यावेळेस तरी, पण ते मी धाडसाने मांडलं आणि तेवढ्याच धाडसी वृत्तीनं मला त्यात काम करणाऱ्या कलावंतांनी साथ दिली. आता आपण वळूया विठ्ठल जाधव
यांची मुलाखत आम्ही घेतलेली आणि त्यालाही अजूनही चांगला रंगकर्मींचा प्रतिसाद मिळतोय. या मराठी रंगभूमीवर कार्यरत असलेल्या एक अतिशय गुणी अभिनेत्री वर्षा दांधळे या विठ्ठल जाधव यांच्याबद्दल काय बोलताय ते आता आपण पाहू. नमस्कार, मी वर्षा दांधळे. बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षिका म्हणून काम करत असताना नाटकाचा आनंद माझ्या आयुष्यात आला आणि त्या अनुषंगाने विठ्ठल जाधव सरांसारखा दिग्दर्शक माझ्या आयुष्यात आला. त्यांच्याकडे मी तिकोन का चौथा कोणी हिंदी नाटक हिंदी राज्य नाट्य स्पर्धेसाठी केलं होतं आणि खूप मोठा आनंद देऊन गेलं, कारण ह्या नाटकानं त्या वर्षीची सगळी प्राइजेस जिंकली होती. नाटक राज्यात पहिलं आलं, मला बेस्ट ॲक्ट्रेसचं अवॉर्ड मिळालं. अर्थात ह्यातलं सगळं 100% जो काही भाग आहे तो सरांचा आहे, त्यांच्या दिग्दर्शनाला आहे. शांत राहून दिग्दर्शन कसं करायचं जे खूप कठीण असतं, ते सरांकडे त्याची युक्ती आहे. सो सर, तुम्हाला खूप खूप मला जे बक्षीस मिळालं त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमचे आभार मानते. आणि तुमच्या दिग्दर्शनाचा हा प्रवास जो आतापर्यंत इतक्या वर्षापासून सुरू आहे तो असाच यापुढे पण सुरू राहावा अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. खरं आहे वर्षाताई, शांत राहून दिग्दर्शन करणं खूपच अवघड असतं आणि ते विठ्ठल जाधवांना जमतं. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल अतिशय मी आभारी आहे. आम्हाला हा कार्यक्रम जेव्हा आम्ही सुरू केला त्यावेळेला थोडेसे आम्ही साशंक होतो की हे खरंच म्हणजे पाहिलं जाईल का. पण जेव्हा आम्हाला ह्या प्रतिक्रिया येत आहेत त्यावेळेला आम्हाला कळतं की आम्ही खरोखरच म्हणजे अगदी बऱ्यापैकी तरी आम्ही काम करू शकतोय. आणि आमच्या हा मुलाखतीचा कार्यक्रम मोठमोठे नाटककार, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री हे सारे रंगकर्मी पाहत आहेत. याबद्दल आम्हाला खूप आनंद होतोय आणि त्या साऱ्यांचे आम्ही आभारी तर आहोतच. अशीच एक वेगळी प्रतिक्रिया आली आहे राजीव जोशी यांच्या इंटरव्ह्यूवर. ती अशा एका लेखकाकडून ज्याने मित्र नावाचं एक सुंदर नाटक लिहिलं. ते आहेत डॉक्टर शिरीष आठवले. मित्रचं दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केलेलं आणि मित्रमध्ये डॉक्टर श्रीराम लागू, फैयाज, राजन पाटील यासारखे दिग्गज कलावंत होते. डॉक्टर शिरीष आठवले लिहित आहेत की राजीव, आत्ताच तुमची मुलाखत पाहिली, आवडली. काही गोष्टी माहिती होत्या, काही नव्याने कळल्या. ज्या एका अलिप्तपणे तुम्ही स्वतःविषयी आणि स्वतःच्या नाटकांविषयी माहिती दिलीत ते खास उल्लेखनीय. देर वॉज नो बोस्टिंग. इट वॉज हार्टनिंग टू नो दॅट नावडेज यू डिराइव्ड इन्स्पायरेशन फ्रॉम युअर ग्रँडडॉटर गार्गी. बेस्ट विशेस टू हर. विथ रिगार्ड्स, डॉक्टर शिरीष आठवले. धन्यवाद डॉक्टर साहेब, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. एक गोष्ट मात्र चांगली झालेली आहे की आमच्या 5व्या वेदाचे शिलेदार या कार्यक्रमाने अनेक रंगकर्मींच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लेखक राजीव जोशी यांनी 80च्या दशकात लिहिलेली बंदी ही एकांकिका सुप्रसिद्ध दिग्दर्शक भालचंद्र झा यांनी डिरेक्ट केलेली आणि त्यावेळेची ती अत्यंत गाजलेली एकांकिका. बंदीमध्ये त्यावेळेला ज्यांनी काम केलं त्या अनुराधा तोवर, आताच्या अनुराधा म्हात्रे यांनी तो इंटरव्ह्यू पाहिला. आम्ही त्यांना संपर्क केला आणि त्यांना आम्ही बंदीबद्दल बोलण्यासाठी आज इथं निमंत्रित केलेलं आहे. नमस्कार, मी अनुराधा म्हात्रे. पूर्वाश्रमीची मी अनुराधा तोवर. माझ्या अभिनयाची सुरुवात शालेय जीवनापासून झाली. गोवा हिंदू असोसिएशनचं रायगडाला जेव्हा जाग येते, हो, वसंत कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते, त्यात मी राजारामची भूमिका केली. केसांचा विग लावून त्या मुलाची भूमिका मी करत होते. शाळेतल्या जीवनात मला पुरेपूर अनुभव व्यावसायिक रंगभूमीचा मिळाला होता, पण माझी खरी कसोटी होणार होती महाविद्यालयामध्ये. माझं कॉलेज रुपारेल कॉलेज. रुपारेलमध्ये मराठी वाङ्मय मंडळ. त्या वाङ्मय मंडळाचा बोर्ड लागला सिलेक्शनसाठी आणि मी तिथे गेले. सिलेक्शनसाठी अर्थात होते तिथले दिग्गज डायरेक्टर भालचंद्र झा. त्यांनी प्रेमपुराण ही एकांकिका त्यावर्षी स्पर्धेसाठी निवडली होती आणि त्या एकांकिकेसाठी माझी निवड झाली. आम्ही ती एकांकिका केली. त्या एकांकिकेला पारितोषिकही मिळालं. पण इथून पुढे जो टर्निंग पॉईंट सांगायचा म्हणजे बंदी ही राजीव जोशी यांनी लिहिलेली एकांकिका
मी पुढच्या वर्षी केली. राजीव जोशी यांचे लिखाण आणि दिग्दर्शन अर्थात भालचंद्र झा यांचं. माझ्या आयुष्यात ती माइलस्टोन ठरली. अभिनयाचा कस लागेल अशी ती एकांकिका होती अर्थात. थोडक्यात त्याचा आशय सांगते. स्वतंत्र असेल माणूस तर तो इतर गोष्टी काही बंधनं असतील स्वतः घातलेली तर ती आनंदाने स्वीकारतो. पण तेच जर त्याच्यावर बंधनं लादली, पारतंत्र्य लादलं तर मात्र तो रिव्होल्ट करून उठतो. आणि हीच थीम लाईन बंदीची. आम्ही 3 प्रमुख कलाकार त्यातले. पहिला अशोक हंडे, मालकाची भूमिका. त्यानंतर मी, बंदी. आणि मुक्ता, जी तिला स्वतंत्र करते, ती स्नेहल फाटक. असे आम्ही 3 प्रमुख कलाकार. आणि बाकी 10 जणांचा मॉब वापरलेला होता. आणि ज्याचा इफेक्ट इतका सुंदर होता की प्रेक्षकांकडून त्याचा प्रतिसाद इतका छान मिळत होता नंतर की मी अगदी वर्णनातीत आहे ते. आणि त्या मेहनतीचं फळ पण आम्हाला चांगलंच मिळालं. बेस्ट रायटर, बेस्ट डिरेक्टर, बेस्ट आर्टिस्टमध्ये बेस्ट ॲक्टर, बेस्ट ॲक्ट्रेस आणि बेस्ट नेपथ्य ही सगळी बक्षिसं आम्हाला त्यावर्षी मिळाली. दूरदर्शनवरची क्लिप पाहून खरोखर तुम्ही विश्वास ठेवणार नाही, पण डॉक्टर जब्बार पटेल हे माझ्या घरी येऊन त्यांनी माझं कौतुक केलं होतं. बंदी या एकांकिकेविषयी आणखीन सांगायचं तर ती जी संहिता आहे राजीव जोशी यांची, ती आजही तितकीच लागू पडते. अगदी उदाहरणच द्यायचं म्हटलं तर एक 10-12 वर्षापूर्वीच माझ्या मुलाने महाविद्यालयीनमध्ये इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशनसाठी ही एकांकिका हिंदीमध्ये सादर केली होती आणि तिला तितकाच तेव्हाही प्रतिसाद मिळाला होता. 5व्या वेदाचे शिलेदार म्हणून सुभाष जाधवांनी हा जो उपक्रम सुरू केला आहे त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते. आणि मला बंदीबद्दल बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. नमस्कार. माझी बंदी एकांकिका म्हटलं की आजही 2 नावं चटकन डोळ्यासमोर येतात. त्यातलं पहिलं नाव आहे अनुराधा तोवर, म्हणजे आत्ताची अनुराधा तोवर म्हात्रे आणि अशोक हांडे. या दोघांनी जे अप्रतिम काम केलं ते अनेकांच्या अजूनही स्मरणात आहे. याचं मला कौतुक वाटते आणि बरंही वाटते. लेखक म्हणून एक समाधान वाटते, कारण वेगवेगळ्या स्तरावर त्याचं हे असलेलं आशय असलेली ही एकांकिका लोकांना फार भावली होती, मान्यवरांना फार भावली होती. आणि मला बरं वाटलं की अनुराधा तोवर आणि आत्ताची म्हात्रे तिने हे सगळे अनुभव शेअर केले आणि त्यामुळे तिला त्या काळामध्ये एकांकिकेचा प्रयोग झाल्यानंतर जी मान्यवर मंडळी संपर्कात आली त्यांनी तिच्या भूमिकेचं कौतुक केलं. त्याची एक पुन्हा आठवण आपल्याला आली आणि तिच्या भूमिकेची काय ताकद होती आणि त्या वयामध्ये पण तिने जे काम केलं होतं आणि तो विषय पोहोचवण्यामध्ये दिग्दर्शक भालचंद्र झा यांनी मोठा हातभार लावला होता. या एकांकिकेचं स्मरण सुभाष तुझ्यामुळे झालेलं आहे आणि तुझ्यामुळे ती एकांकिका आज पुन्हा लोकांच्या स्मरणात राहील. ती एकांकिका बाय द वे हिंदीमध्ये पण केली होती. त्याच्यातही मान्यवर कलाकार होते. सुनील देवळेकरनी त्याचं नेपथ्य केलं होतं आणि त्याला मंगेश कुलकर्णीसारख्या परीक्षकाने पारितोषिक दिलं होतं. बंदीच्या आठवणींना उजाळा दिला त्याबद्दल अनुराधा मनापासून धन्यवाद. आजचे आपले विशेष पाहुणे आहेत अजित आचार्य, एक ज्येष्ठ रंगकर्मी ज्यांनी केवळ रंगमंचकावरच आपलं कौशल्य दाखवलं नाही तर साहित्य क्षेत्रातही ते आजही कार्यरत आहेत. झुलवा, एक झुंज वाऱ्याशी, तांडव यासारख्या अत्युच्च दर्जाच्या कलाकृती त्यांचं वेशभूषा डिझाईन त्यांनी केलं. त्यांनी लिटिल थिएटरचा 50 वर्षाचा इतिहास CD रूपात तयार केला. ज्यांनी बरंचसं म्हणजे मुक्तसंवाद या दिवाळी स्त्री विशेषांकात त्यांनी कित्येक मुलाखती घेतल्या. दिवाळी अंकाचं म्हणजे एक संवाद, मैत्रीण, भटकंती, युगबोध, तारांगण, आनंदघन यासारख्या दिवाळी अंकांचं त्यांनी संपादन केलं आहे. आत्ताही ते आपलं संपादनाचं काम म्हणजे बाजूला ठेवून त्यांनी आमच्यासाठी वेळ दिला. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी प्रोफेशनल नाटकात काम केलं. सुधाताई करमरकर यांच्यासारख्या दिग्दर्शकांकडे त्यांनी काम केलं. बराच रंगभूमीवर मुक्त संचार असलेला हा रंगकर्मी आणि आमचा साहित्यिक पाहुणा आहे अजित आचार्य. अजितजी,
तुमचं या 5व्या वेदाची शिलेदार या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. नमस्कार सुभाष, फार चांगला कार्यक्रम तू हाती घेतलायस. तुझं आणि प्रभाकर नरवडेचं खरं तर आभारच मानायला पाहिजे. स्तुत्य कार्यक्रम आहे. कारण 5वा वेद हे नाव पण शीर्षकही फार सुंदर आहे. ज्यांनी भरपूर कामं केली आहेत पण ते लोकांच्या दृष्टीपथात अजून आलेले नाहीत किंवा आलेले असून सुद्धा त्यांना तेवढं प्रसिद्धी मिळाली नाही आहे. काही कारणं असतील, वेगवेगळी कारणं असतील, पण रेश्मा बालावलकर आणि प्रसाद आठलेबद्दल मला बोलायचं आहे आज. खरोखर या दोघांचा तुम्ही माहितीप्रदा जे व्हिडिओ केले ते खूपच सुंदर आहे. कारण योगायोग बघ, मी पण बालरंगभूमीतून आलो, म्हणजे सुधा करमरकरांच्या लिटिल थिएटर बंद, आणि त्यावेळेस बालरंगभूमीचे दिवस फारच चांगले होते. वेगवेगळ्या ठिकाणी या आविष्कार, सुरेश अंधारीकरचं बदलापूर, अशा बऱ्याच जणांच्या संस्था बालरंगभूमीसाठी कार्यरत होता. त्यामुळे लहानपणीच अशा नाटकांना जायची सवय लागली. आणि त्यात आविष्कारला मी जाऊन दुर्गा झाली गौरी हे जेव्हा पाहिलं तेव्हा खूप भारावून गेलो होतो. जवळजवळ 70-72 कलाकार, त्यात काम करणारी मुलं, मी पण लहान होतो पण इन्स्पिरेशन होतं. आणि त्यात पाहिलेली रेश्मा वालावलकर आणि सुकन्या कुलकर्णी दोघी दुर्गाबंदच वरती आल्या. पण योग असा आला की जेव्हा आम्ही मॅच्युअर लेवलला गेलो, म्हणजे इंटर कॉलेजिएट, राज्यनाट्य स्पर्धा, आंतर बँक स्पर्धा या जेव्हा पाहायला लागलो तेव्हा हीच बालरंगभूमीतली मुलं मुली असं म्हणता नाहीत, काही कलाकार मोठ्याने पाहायला मिळाले. मोठे झालेले, अभिनयाची जाण असलेले असे. रेश्माला तर मी लहानपणी पाहिलं आणि नंतर डायरेक्ट काळोखाचा 200 पाहिला आणि मी खूप भारावून गेलो खरोखर. कारण तिचा अभिनयाची रेंज, तिची जाण, ग्रास्पिंग पॉवर खूपच चांगली होती, खूपच. तसंच प्रसाद आठलेच्या बाबतीत म्हणता येईल. कारण नंतर मी माध्यम या संस्थेशी निगडीत झालो 82 ते 90. त्या काळामध्ये प्रसादची चांगली माहिती झाली. तो उत्तम एक मित्र आहे. म्हणजे तो क्रिकेटियर, कलाकार वगैरे हे सगळं जरी असलं तरी एक उत्तम मानव आहे, उत्तम माणुसकी जपणारा माणूस आहे. त्याचं कॅलिडोस्कोप मी जेव्हा पाहिलं, माध्यमबंध केलं होतं तेव्हा ते दोघांनी केल्या त्या भूमिका वेगवेगळ्या वर्षी. म्हणजे प्रसादनी पण त्यातली महत्त्वाची भूमिका केली, मकरंद देशपांडेंनी पण केली. पण प्रसादचं वेगळं पण मात्र अजूनही जाणवतं. दोघांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ती बालरंगभूमीतून आली आणि प्रसादची पण सुरुवात लहानपणी जरी झाली असली तरी त्यांनी सुद्धा मोठ्या भूमिका व्यावसायिक रंगभूमीवर केल्यामुळे तो अनुभव संपन्न होता. वेगवेगळी कामं करताना त्यांनी मोठमोठ्या कलाकारांबरोबर काम केल्यामुळे तो अनुभव त्याच्या पाठीशी होता, त्याचा अभ्यासू वृत्ती त्याच्या पाठीशी होती. तो कुठलीही गोष्ट, कुठलंही पात्र त्याचा पूर्णपणे अभ्यास केल्याशिवाय, त्याचं व्हिज्युअलायझेशन केल्याशिवाय आणि डिरेक्टरला पाहिजे तेच देण्याचा प्रयत्न तो मॅक्झिमम करत होता. हे कलाकाराच्या बाबतीत खरोखरच चांगलं असतं की आपल्या मनात काय आहे यापेक्षा डिरेक्टरला काय हवं आहे ही जाणण्याची वृत्ती त्याच्याकडे होती. आणि हे बहुतेक कलाकारांकडे असते, पण ज्या कलाकारांकडे जास्त असते ते माझ्या मते खूप यशस्वी होतात. खरं तर दोघांनाही ती जाण होती, त्यांचा अभ्यास होता, म्हणून रेश्माच्याही भूमिका मला आवडल्या. प्रसादनेही व्यावसायिक रंगभूमीवर जेवढी कामं केली तशीच प्रायोगिक तत्वावर किंवा राज्यनाट्य स्पर्धेमधनं सुद्धा त्यांनी केलेली कामंसुद्धा खरोखरच सुंदर होती.
आणि असंच यश त्यांना पुढे लावो ही मी इच्छा व्यक्त करतो. आणि पुन्हा सुभाष तुझे आणि प्रभाचे, प्रभाकर नरवणेचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद अजितजी. तुम्ही तुमच्या दिवाळी अंकाच्या कामातूनही वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आहे. सर्व पाहुण्यांचा मी आभारी आहे. सर्व शिलेदारांनी इथे आज पुन्हा एकदा या 5व्या वेदाचे शिलेदार या कार्यक्रमात हजेरी लावली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सर्व प्रेक्षकांचं मी आभारी आहे. सर्व रंगकर्मींचा मी आभारी आहे. परत पुन्हा भेटूया पुढील रविवारी एका नवीन शिलेदारासोबत. तोपर्यंत नमस्कार.